बरोबर आहे. हां, बस इतकंच लक्षात ठेवा. अजून घेऊ कारण आपण अजून एक घेऊ. HC डबल बॉन्ड O H प्लस CS3 घेऊ का, बदलून घेऊ. इथं घेतो C2H5, इथिल घेतो इथिल MgCl. ठीक आहे, इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. बघा आता हा ग्रिग्नास रिएजंट आहे, बरोबर आहे. आता काय करू आपण, हे Mg आणि कार्बनमधला बॉन्ड तोडू आपण. ओके, आता MgCl जो आहे तो कार्बोनिल ऑक्सिजनला जोडावा. हो का, हे जोडलं इकडं. हा कोण आहे, C2H5 R आहे. R कुठं, कार्बोनिल कार्बनला जोडावा. हो का, हे आणि डबल तर सिंगल करावा. बघा HCH सिंगल बॉन्ड O आहे का, ओला काय MgCl आणि इथं काय C2H5. झालं, संपलं. आता दुसरी स्टेप काय करा, ॲसिड हायड्रोलिसिस करा. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल घ्या आणि H प्लस घ्या. बघा O आणि Mg हे का असे वाटले असतं, असं लिहितो. O आणि Mg मधला बॉन्ड तोडा. कळलं का. आता बघा O आणि Mg मधला बॉन्ड तुटला, हायड्रोजन O कडे सुटला. बरोबर आहे का, झालं. लिहा आता HCH इथं येईल OH आणि खाली C2H5 प्लस MgCl आणि OH आणि हा आहे तुमचा N प्रोपिल अल्कोहोल. N प्रोपिल अल्कोहोल. ठीक आहे, तर अशा अनेक रिॲक्शन्स तुम्हाला करता येतील. काही एक्झाम्पल्स आपल्यासमोर आहेत, आहे नाही. आणि लक्षात घ्या, फार्माल्डिहाइड घेतला तर प्रायमरी अल्कोहोल तयार होते. कळा. आता दुसरा अल्डिहाइड घेऊ आपण फार्माल्डिहाइडच्या ऐवजी. CS3 C डबल बॉन्ड OH प्लस CS3 हां MgCl इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. बघा आता, हो का, ह्याचे दोन भाग पाडा. कार्बन आणि मॅग्नेशियम मधला बॉन्ड तोडा, तुटला. बरोबर आहे, ठीक आहे. आता बघा मॅग्नेशियम आहे MgCl आणि हे CS3 म्हणजे R अल्किल. दोन भाग पाडले आपण. हा कार्बोनिल ऑक्सिजन, हा कार्बोनिल कार्बन. MgX कुठं जोडायचं, कार्बोनिल ऑक्सिजनला आणि R म्हणजे CS3 कार्बोनिल कार्बनला आणि डबल तर सिंगल करायचं. म्हणजे कसं येईल बघा, CS3 CO इथं H आहे का, ओला का जोडा, MgCl जोडा आणि इथं का जोडा, CS3. दुसरी स्टेप आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करतात, आपलं ॲसिड हायड्रोलायसिस HOH आणि H प्लस. बघा O आणि Mg मधला बॉन्ड तुटला, हायड्रोजन ऑक्सिजनकडे सुटला. ओके, चला CS3H आणि OH प्लस हे MgCl आणि OH निघून जाते. MgCl OH हा आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल. हा आहे असिटाल्डिहाइड. असिटाल्डिहाइडपासून सेकंडरी अल्कोहोल तयार झाला. कुठला, आयसोप्रोपिल अल्कोहोल. ठीक आहे. आता आणखीन काही उदाहरणं आपण घेऊया आणि हा भाग पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. आपण लक्षात घेतलं पाहिजे, फार्माल्डिहाइड घेतलं की प्रायमरी अल्कोहोल, फार्माल्डिहाइडला सोडून जर दुसरा अल्डिहाइड घेतला तर सेकंडरी अल्कोहोल आणि आपण जर त्या ठिकाणी कीटोन घेतलं तर टर्शियरी अल्कोहोल. ओके, बरं लिहून घ्या पटपट पटपट. एक्झाम्पल सगळे एकसारखे. एक रिॲक्शन कळाली की संपलं. हो, एक रिॲक्शन कळाली की सगळं कळालं. पुन्हा समजावून सांगायची गरज नाही. एकच वाक्य लक्षात ठेवायचं, MgX कार्बोनिल ऑक्सिजनला जोडायचं आणि R कार्बोनिल कार्बनला जोडायचं आणि ग्रिग्नार्ड रिजनचे दोन भाग पाडायचे. दोन भाग काढायचे, दोन भाग. बघा अजून एक उदाहरण घेतो. CS3 C डबल बॉन्ड OH असिटाल्डिहाइड. इथे घेतो मी C2H5 MgCl. रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. ठीक आहे. कार्बन आणि Mg मधला बॉन्ड तोडायचं. बरं का, दोन भाग झाले. MgCl आणि अल्किल ग्रुप आहे, R आहे, थोडक्यात R आहे. तुम्हाला माहित आहे हे कार्बोनिल ऑक्सिजन, हे कार्बोनिल कार्बन. MgX कुठं जोडायचं, कार्बोनिल ऑक्सिजनला आणि R कुठं जोडायचं, कार्बोनिल कार्बनला. डबलचं सिंगल करायचं. कसं येईल मग, CS3CH आहे का, इथं ओला का जोडा, MgCl जोडा आणि Cला का जोडा, R जोडा, C2H5. पहिली स्टेप. हे आहे तुमचं असिटाल्डिहाइड, हे तुमचं ॲडक्ट आहे. आता ह्याचं काय करा, ॲसिड हायड्रोलिसिस करा. H आणि OH H प्लस. आता काय करा, O आणि Mg मधला बॉन्ड तोडायचा आणि बघा O आणि Mg आहे ना, O आणि Mg मधला बॉन्ड तुटला, हायड्रोजन ऑक्सिजनकडे सुटला. बरोबर आहे. आणि मग आपल्या इथे सेकंडरी अल्कोहोल तयार होते. इथं सेकंडरी अल्कोहोल बरं का, नाव आहे सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. ह्याचं नाव आहे सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. हे MgCl आणि OH काढून टाका. हे अशा प्रकारची रिॲक्शन. आता टर्शियरीची घेऊ आपण, ॲसिटोन घेऊ.
कीटोन म्हणजे असिटोन घेऊ आपण. आणि टर्शरी अल्कोहोल तुम्ही जर घेतलात तर त्या ठिकाणी तुम्ही जर कीटोन घेतलात तर तुम्हाला त्या ठिकाणी टर्शरी अल्कोहोल मिळणार आहे. ओके, बघा त्या प्रकारचे एक्झाम्पल. CH3 C डबल बॉन्ड CH3 ह्याचं नाव आहे ॲसिटोन डायमिथिल कीटोन प्रोपॅनोन. ह्याची रिॲक्शन करा ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत. CH3 MgCl रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. बघा आता ह्याचे कार्बन आणि Mg मधला बॉन्ड तोडायचा. MgCl आणि R असे दोन भाग पडले. MgCl जोडा कार्बोनिल ऑक्सिजनला आणि R जोडा कार्बोनिल कार्बनला. डबल तर सिंगल करा. कशी लो CH3 C CH3 O MgCl आणि इथं काही CH3 ॲडक्ट तयार झाला आणि मग ह्याचं करा ॲसिड हायड्रोलायसिस. झालं. आता बघा O आणि Mg मधला बॉन्ड तुटला, हायड्रोजन ऑक्सिजनकडे सुटला. कळतंय का? चला सोप्या सोप्या रिॲक्शन आहेत हो. तेच सांगावं डबल 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 डबल. एकदा कळालं की संपलं. ज्याला कळलं त्याला कळलंच. हे आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. ह्याचं नाव आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. ओके, आणि हे MgCl OH निघून जाते. ठीक, अजून एक उदाहरण घेऊ आपण. बघा इथं ॲसिटोनच घेऊ आपण. CH3 C डबल बॉन्ड O CH3 आणि इथं बदलू आपण. इथे घेऊ फिनिल आहे का, मॅग्नेशियम क्लोराईड. हे फिनिल मॅग्नेशियम क्लोराईड चालतंय. कुठलं बी घ्या तुम्ही चालतंय. इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. बघा आता हे कार्बन आहे, हे मॅग्नेशियम आहे, थोडा बॉन्ड. MgCl जोडा कार्बोनिल ऑक्सिजनला आणि हे R आहे म्हणजे रिंग म्हणजे R आहे, कार्बनला जोडा. डबल तर सिंगल होईल. ॲडेक्ट फॉर्मेशन CH3C CH3O MgCl. इथं काही रिंग. ह्याचं करा ॲसिड हायड्रोलायसिस. H आणि OH H प्लस. हो का, O आणि Mg मधला बॉन्ड तुटला, हायड्रोजन ऑक्सिजनकडे सुटला. कळलं का? झालं. सोपं आहे ओ बाबानो, का सांगा ओ बाबानो. ह्याचं नाव आहे 2-phenyl propane 2OL 2-phenyl propane 2OL 2-phenyl propane 2OL आणि हे MgCl OH. संपलं. अशा प्रकारची ही संपूर्ण रिॲक्शन. अशी किती बी उदाहरणं घेता येतात, अशी किती बी उदाहरणं आपण घेऊ शकतो. एकच रिॲक्शन समजून घ्यायचं आणि बाकीचे तुमच्या प्रॅक्टिससाठी दिली. एकच एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या वास. एक कळालं सगळ्या रिॲक्शन तशाच आहेत. मग कसं करायचं काय त्याच्यावर सांगितले. नाही कळलं तरी सांगा, फास्ट झालं तर कमेंट करा. आपण त्याच्यावरती सोल्युशन काढू. आपण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. फक्त तुम्ही बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. हे लय महत्त्वाचं आहे. मी व्हिडिओ करतोय हो का, घाम येऊ लागले बघा हो का. का सांगू तुम्हाला, एवढा घाम हो का, सगळा घाम 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 सुटलाय. त्याचा उपयोग करून घ्या बाबा. ठीक आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद धन्यवाद.